श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। तेही प्राणा पुरवते आवडते जे मज निरुते। जे भक्त चरित्राते प्रशंसते। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम। जगन नेत पाणी मंडन मंडनानाम। तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम। सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे करता निवडलेली होवी। ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील असून या ओवीमध्ये भगवान परमात्मा सांगतात की जे साधूची कथा आहे ती साधूची कथा या जगतामध्ये सर्वात जर माणसाला प्रिय जर गोष्ट कोणती असेल तो म्हणजे आपला प्राण। आणि या प्राणापेक्षाही जर काय आवडत असेल भगवान परमात्म्याला ती आहे ती साधू कथा। ओवीवरती काही चिंतन करण्यापूर्वी खरं तर पाहायला गेलं तर प्रत्येकाला विषय वाटून दिलेले की ओवी म्हणजे एक असणारा जो काय प्रोटोकॉल आहे म्हणून या ठिकाणी ओवी घेतलेली। हा जो विषय आहे माझ्याकडे आलेला त्या विषयामध्ये संत साहित्यामध्ये असणारे ज्या काही बहिणाबाई श्री संत आहेत या श्री संतांची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे। प्रथमतः या ठिकाणी चालू असलेले बाल संस्कार शिबिर वर्ष 9 वर्षापासून या ठिकाणी गुरुवारी हरिभक्ती पारायण वैकुंठवासी दबदबा महाराज गवडे, वैकुंठवासी परशुराम महाराज गायकवाड, तुळशीराम महाराज गायकवाड असणारे अश्विनीपुरीजी महाराज, वैकुंठवासी असणारे विनायक महाराज बर्डे यांच्या कृपा आशीर्वादाने तसंच गुरुवारी हरिभक्ती पारायण आपल्या सर्वांचे असणारे मार्गदर्शक गुरुवारी बाबांची उपस्थिती, बाबांच्या मार्गदर्शनाने काकाजींच्या त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये मार्गदर्शनामध्ये तसंच हरिभक्ती पारायण आमचे परमप्रेमी असणारे गुरुबंधू तुकाराम महाराज डवळे, अरुण महाराज राव, उपमन्यू महाराज वाळके, महेश महाराज, प्रवीण महाराज या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला हा 18 दिवसीय बाल संस्कार शिबिर। आता बाल संस्कार शिबिर हे कशा करता घ्यायचे याचे अनेक कारण अनेक वक्त्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेले। बाबा हे नेहमी एक कथा सांगत असतात की बाल मनावरती झालेला जो परिणाम आहे, बाल मनावरती झालेले जे संस्कार आहेत ते आयुष्याला परत असतात। म्हणून जोपर्यंत मातीचा गोळ आहे तोपर्यंत त्याला कोणता आकार द्याल त्याप्रमाणे तो आकार काय होत असतो, घडत असतो। त्यापेक्षा सगळ्यात सामान्य उदाहरण जर गावाकडचं द्यायचं असेल गावठी भाषेत तर लोक बोलताना काय बोलतात, जोपर्यंत तार वाढवलंय तोवर काय होतं, चोप होतं। आणि जेव्हा का तार वाढवून गेले ते तडातडा मोडत असतं बघा, एक तर मोडत नाही तर आपल्याला तरी लागत असत। म्हणून तरवाड वाळायच्या अगोदर चोपावं लागतं। तसं मुलं जे आहेत ते मुलं लहानपणी संस्कार जर नाही दिले तर त्यांनी केलेल्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं। अशी कितीतरी समाजामध्ये लोक आहेत की आयुष्यभर चांगलं जीवन जगले, परमार्थ केला, नवे नवे काही चांगल्या गोष्टी जीवनामध्ये समाजामध्ये पुढारपणाचं कार्य केलं, परंतु परिणाम असा झाला मुलं वाईट जन्माला आली। त्याचा परिणाम असा झाला ते जर समाजामध्ये पुढे जाऊन काही सांगायला लागले तर लोक म्हणतात हो तुम्ही थांबा, तुमच्या घरचे काय संस्कार आहेत ते आधी तुमच्या मुलांचे सांगा आणि नंतर तुम्ही काय करा, समाजाला उपदेश करा। म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जोपर्यंत आपण लहान मुलांना त्या ठिकाणी घडवत नाही तोपर्यंत या देशाचं भवितव्य चांगलं घडणार नाही। म्हणून बघा अनेक प्रकाराने आपण पाहिले की मानवी जीवन जर घडवायचं असेल तर ते घडतं कशाने, तर आपल्या जीवनामध्ये संस्काराने मानवी जीवन घडत असतं। जर
पाहायचं असेल, सोन्याचं उदाहरण आहे. सोनं कुठं भेटतं? मातीमध्ये भेटतं. खाणीमध्ये काय होत असतं? सोनं भूमीच्या आतमध्ये ते काय भेटत असतं. जसेच्या तसं सोनं जर आणून आपण बाजारामध्ये मांडलं, त्याला फारशी किंमत भेटणार, भेटते पण फारशी किंमत भेटत नाही. पण त्या सोन्याला आगीमधून काढलं, जोडलं, आगीमधून काढून पुन्हा जोडलं, तोडलं आणि नंतर त्याला तर आगीमध्ये घातल्याच्या नंतर जे चकाकी निर्माण होते आणि तेच सोनं लाख रुपये तोड्याने जातात. का? तर त्या सोन्याने स्वतःला काय केलं? घडवण्याकरता आगीमध्ये जाळून घेतलं, तोडून घेतलं, त्या सोनाराच्या आयरनीवरती जोडून घेतलं, तेव्हा तो काय झाला? किंमतीला प्राप्त झाला. दुसरी गोष्ट, कोळशाच्या खाणीमध्ये हिरा सापडत असतो. हिरा सापडल्याच्या नंतर तो असणारा जो काय हिरा आहे, तो हिरा खाणीमधून सापडला आणि जसा तसा सापडल्याच्या नंतर तो हिरा जर बाजारात मांडला तर फारशी किंमत भेटत नाही. पण त्याच हिऱ्याने स्वतःला जेवढे पैलू पाडून घेतले तेवढे त्या हिऱ्याची किंमत जास्त. म्हणून बाजारामध्ये कोट्यावधी रुपये किमतीचा असणारा काय हिरे आहे. त्या हिऱ्याला एवढी किंमत का प्राप्त झाली? तर त्याने स्वतःला पैलू पाडून घेतले. म्हणून या समाजामध्ये जर आपल्याला पूज्यता प्राप्त करून घ्यायची असेल, तुकाराम महाराज म्हणले, इच्छा ते गौरव पूज्य व्हावे. या जगामध्ये प्रत्येकाला इच्छा आहे की मी पूज्य झालो पाहिजे, सर्वांनी माझा आदर केला पाहिजे, माझ्या गळ्यामध्ये हार तुरे घातले पाहिजे. परंतु संस्कार नावाची गोष्ट अंगीकृत करण्यामध्ये तो अशपथ राहत असतो. म्हणून जोपर्यंत आपण आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या जीवनामध्ये संस्कार धारण करत नाही, वावा वाटे जना तुका म्हणे साथी पुन्हा. तुमच्याकडे गुण आहेत म्हणून तुम्हाला काय केलं? समाज जवळ करत असतो. आता आज आपला शिबिराचा जवळजवळ 12वा दिवस आहे. 12 दिवसामध्ये आपण अनेक जणांची चरित्र या ठिकाणी पाहिली. जे कल्पना चावलाचं आपण चरित्र पाहिलं, की कल्पना चावला इथं बसलेली कोणाची नातेवाईक आहे का? नाही, नातेवाईक आहे का? कोणाची मावळ बहीण, कोणाची मावशी, कोणाची चुलती आहे का? नाही. अरे ती कुठं त्या ठिकाणी जन्माला आली, नंतर ना अमेरिकेमध्ये जाऊन राहिली, पण तिचं चरित्र या ठिकाणी सांगितलं. का सांगितलं? तिने जीवनामध्ये संस्कार प्राप्त केले, गुण प्राप्त केला. म्हणून व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा. आता आपल्या शिबिराकरता अरुण महाराज इगतपुरीहून आले. इगतपुरीहून अरुण महाराज आले. आपल्या दौंड तालुक्यात त्यांच्या वयाचा एक बी नाही का? त्यांच्यासारखा माणूसच नाही का? आहे, पण त्यांच्या मृदंगाचा असणारा गुण आहे म्हणून नाशिकवरून त्यांना आपण काय केलं? प्रत्येकाने बोलवलं. जोपर्यंत आपण आपल्या जीवनाला घडवण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपण या जगामध्ये पूज्य होऊ शकत नाही. एवढंच नव्हे, ज्याच्या जीवनामध्ये गुण आहेत त्या गुण संपादन केल्याच्या नंतर या जगतामध्ये तो पूज्यतेला प्राप्त होत असतो. पण हे गुण संपादन करण्याकरता तुम्ही अनेक जणांचं चरित्र ऐकलं बघा. त्या प्रत्येक चरित्रामध्ये तुम्हाला एक बारकाव पाहिला असेल की आपला जो या ठिकाणी इतिहास सांगितला जातो त्या इतिहासाचं वर्णन करताना जेवढे म्हणून काय इतिहासामध्ये सगळे होऊन गेले त्याच्या पाठीमागे त्यांच्या आईवडिलांची असणारी प्रेरणा, त्यांच्या आईवडिलांची काय प्रेरणा आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज घडले का घडले? अहो जिजाऊ साहेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. महाराणी ताराबाईंचं चरित्र आपण ऐकलं. अरे काय चरित्र आहे. या चरित्राचं वर्णन करताना तुम्ही पहा काय त्यांचं देदीप्यमान चरित्र या ठिकाणी. आपल्याला शाळेमध्ये हे शिकवायचं राहिलं बाजूला, आणि दिवाणी येस पप्पा आणि हिटिंग शुगर नो पप्पा. हे असलं काय शिकवण्याकरता त्या मोठ्या थोर मोठ्यांचं जर चरित्र शिकवलं तर भारताचं भवितव्य निश्चित स्वरूपामध्ये देदीप्यमान असल्याशिवाय राहणार. अरे या महाराणी ताराबाईंचं चरित्र आपण ऐकलं, या मराठ्यांचं चरित्र तुम्ही ऐका काय त्यांचं चरित्र होतं ना. या महाराणी ताराबाईंचं चरित्र तुम्ही संपूर्ण अभ्यासा. त्या चरित्रामधून तुम्ही पाहिलं असेल की एक स्त्री होती, परंतु छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर असणारे संभाजी महाराज गेल्याच्या नंतर देखील ही असणारी मराठ्यांचं असणारं स्वराज्य टिकवण्याकरता किती प्रयत्न. अहिल्याबाई होळकर असते या सगळ्या स्त्रीपात्रामध्ये होत्या, परंतु स्त्रीपात्र असून देखील पुरुषापेक्षाही मोठा इतिहास त्यांनी काय केला? घडवून दाखवला. त्या दिवशी आपल्याला षष्ठी सरच ना, त्या सरांनी काय केलं? त्या असणाऱ्या महाराणी ताराबाईंचं काय केलं? चरित्र. या सर्वांच्या पाठीमागे असणारी जी प्रेरणा आहे ती म्हणजे आई वडिलांची प्रेरणा आहे. आई वडिलांनी जोपर्यंत मुलाविषयी
मुलाविषयी असणार जे काय प्रेरणा नाही तोपर्यंत मुलं पुढे घडू शकत नाही. म्हणून सांगताना असं सांगितलंय बघा, परमार्थाची पहिलीच पायरी सांगितली शुभेच्छा. शुभेच्छा, सुविचारणातून मागचा अर्थापत्ती सगळी कारण त्या ठिकाणी सांगितली. पहिली पोरं घडण्याकरता आई वडिलांची शुभेच्छा पाहिजे. आजकाल लोकांची अशी गंमत झाली, पोरगा सुसंस्कार घडला पाहिजे पण आई बापामध्ये काही बदल. इथं माझ्या समोर बसलेल्या पोरांपैकी कोणाकोणाच्या गळ्यामध्ये मावळे हात वर करा बरं. हा, आता तुम्ही हात खाली करा. कोणाच्या आई वडिलांच्या गळ्यामध्ये मावळे हात वर करा. बाकीच्यांचं काय झालं बरं? हे तर सगळे आलाय त्यांच्या आखाली हात करा. आई वडील जे आहेत त्या आई वडिलांची इच्छा आहे की आपली मुलं घडली पाहिजे पण आपल्यामध्ये बदल. एक तर पाठ्या असा आहे, आळंदीला मुलगा घातला आणि आळंदीला मुलगा घातल्याच्या नंतर ना घरी त्यांचा रामरागडा चालू, म्हणजे पोरगा महाराज झाला पाहिजे पण आपल्यामध्ये काही बदल. जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत पुढची पिढी बदलणार नाही. म्हणून बघा, पहिली गोष्ट शुभेच्छा. जोपर्यंत एखाद्या कार्यामध्ये एखादा प्रवृत्त होतोय, शुभेच्छा काय करत असते ऐका. शुभेच्छा अशी असते की एखाद्या कार्यामध्ये प्रवृत्त झाल्याच्या नंतर त्याला जो आपण शुभेच्छा देतो, ती शुभेच्छा ठरलेल्या कार्यामध्ये त्याला दिव्याचं कार्य करते आणि पुढचा मार्ग सुखकर करत असते. म्हणून त्याला म्हणतात शुभेच्छा. आणि जोपर्यंत आपण मुलांकडून अपेक्षा करतोय चांगल्या सद्गुणांची पण आपल्यामध्ये बदल करत नाही ना, तोपर्यंत काय होऊ शकत नाही, मुलंही पुढे करू शकत नाही. म्हणून अशा असणारे जे काही संस्कार आहेत ते संस्कार मुलांना घडावं याच्याकरता गेली 8 वर्षापासून आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी या 9व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केल्याच्या नंतर 12व्या दिवसाच्या प्रवचनामध्ये आपण प्रवृत्त आहोत. या वर्षी या ठिकाणी असं काकाने सांगितलं की आपण जेवढे म्हणून काही श्री क्रांतिकारक असतील, श्री संत असतील, त्या श्री संतांचं आपण काय करू या ठिकाणी चरित्र सांगतो. आता चरित्र काय ऐकायची, नेहमीच काका तुम्हाला त्या ठिकाणी सांगत असतात की मोठ्यांचं चरित्र ऐकल्याच्या नंतर ना ते मोठ्यांचं चरित्र जे आहे ते चरित्र आपल्याला मार्गदर्शक असतं. म्हणून जे जे काही संत होऊन गेले, क्रांतिकारक होऊन गेले, शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांचं चरित्र आपल्या पुढे या ठिकाणी सांगितलं जात आहे. त्यामध्ये आज तुकोबारांच्या असणारे एकनिष्ठ शिष्या त्या म्हणजे बहिणाबाईंचं चरित्र मला सांगण्याकरता त्या ठिकाणी काकाने आज्ञा केली. आता बघा, तुकोबारांचं जीवन चरित्र जर आपण पाहिलं तर तुकोबारांची एकनिष्ठ शिष्यापैकी 2 शिष्यांचा या जगामध्ये प्रसिद्धी आहे. पहिले शिष्य जे आहेत ते म्हणजे निळोबार आणि दुसरे शिष्य असणारे त्या म्हणजे बहिणाबाई. दोघांच्या जीवनामध्ये एक साम्य जर पाहायचं असेल तर ते साम्य म्हणजे हे जग जे आहे ते जग म्हणजे योगियाचे ध्यानी ध्याताना तुळशी योगी मुनी जपी तपी परमात्म्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतात. पण या दोघांच्या जीवनामध्ये एकच साम्य, त्यांनी देवाच्या प्राप्तीकरता प्रयत्न केले नाही, तुकोबारांच्या प्राप्तीकरता प्रयत्न केले. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा तुकयाचा धारा करीत असे. त्याचप्रमाणे श्री संतांपैकी असणाऱ्या बहिणाबाईंनी आपल्या जीवनामध्ये तुकोबारांची प्राप्ती व्हावी म्हणून आपलं आजचं जीवन त्या ठिकाणी तुकोबारांची साधना केली, तुकोबारांची प्राप्ती व्हावी म्हणून जीवनामध्ये परमार्थ केला आणि शेवटी तुकोबारांचा अनुग्रह प्राप्त करून घेतला. अरे तुकोबारांविषयी एवढी अंतःकरणामध्ये साधना, एवढी प्रयत्न, एवढी प्राप्ती करून घेण्याकरता जिज्ञासा निर्माण होण्याचं कारण तुकोबारांचं जीवनच तेवढं असणार जे काही भव्य दिव्य स्वरूपाचं असणार तुकोबारांचं जीवन. अरे या तुकोबारांच्या जीवनाकडे हे दोघ जण आकृष्ट झाले, यामध्ये नवल नाही. सारा त्या काळचा असणारा समाज त्या ठिकाणी तुकोबारांच्या जीवनाकडे आकृष्ट झाला. त्यापैकी या 2 जणांनी तुकोबारांची प्राप्ती व्हावी याच्याकरता प्रयत्न केले. अरे का प्रयत्न केले? अरे तुकोबारांचं जीवनच तेवढं देदीप्यमान ठेवलं. कारण आपल्या सप्त्यामध्ये कथा करत असताना पाठीमागे एक फोटो लावला होता तुकोबारांचा. काय केला होता? फोटो लावला होता. त्या फोटोमध्ये तुकोबाराय कीर्तन करतायत. त्या फोटो का पाहिल्याच्या नंतर मला अनेक वेळा असा भाव सुचला, अरे काय तुकोबारांचा अधिकार असतो. वैश्यकुळामध्ये तुकोबाराय जन्माला आलेले, पण त्या कीर्तनामध्ये एक राजसत्तेच्या मोठ्या गादीवरती सर्वोच्च पदावरती बसलेले असणारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला बसलेले. दुसरी गोष्ट, गाणपत्य असणारे म्हणजे गणपतीची उपासना करणारे
ज्यांच्या समागमांमध्ये गणपती आहेत असे असणारे चिंतामणी देव कीर्तनाला बसलेले. अरे आवलिया संतांपैकी असणारे ज्यांची कीर्ती सांगत असताना तुकोबरांच्या चरित्रामध्ये असं सांगितलंय, त्यांनी मंबाजी बोला शाप दिला आणि सांगितलं की ऐसे डुबते रहो. त्या 12वेच्या बाहेर आल्याच्या नंतर जीवाची दाही दाही होत होती. एवढे असणारे आंधळ शहा फकीर त्या ठिकाणी आवलिया संत होते, सिद्ध महात्मा होते, ते कीर्तनाला बसले. अरे त्या काळचे पाखंड पंडित असणारे एवढे मोठे 18 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, एवढं मोठं संपन्न असणारे रामेश्वर भट्ट त्या कीर्तनाला बसले. आणि अशा कीर्तनामध्ये त्या ठिकाणी सगळे बसलेले असताना माझे तुकोबराय कीर्तन त्या ठिकाणी करताय, याच्यापेक्षा मोठा अधिकार कोणता? आणि अशा तुकोबरायांकडे दोघ जण आकृष्ट झाले. आणि आकृष्ट झाल्याच्या नंतर निळोबराने आपल्या जीवनामध्ये एवढी साधना केली. अरे परमात्मा प्रगट झाल्याच्या नंतर सांगितलं, देवा तू कोण आहे? आम्ही तुला ओळखत नाही, तू जा आणि माझे सद्गुरू असणारे तुकोबरांना पाठवून दे. याचा अर्थ असा होतो, देवापेक्षाही तुकोबरांच्या विषयी असणाऱ्या अंतःकरणामध्ये निष्ठा आहे. आणि ही निष्ठा त्यांनी धारण केली, तशीच बहिणाबाईंच्या अंतःकरणामध्ये निष्ठा आहे. माझ्या जीवनामध्ये मला तुकोबरांची प्राप्ती व्हावी, तुकोबरांचा अनुग्रह प्राप्त व्हावा, याच्याकरता बहिणाबाईंनी प्रयत्न केला. आता या बहिणाबाईंचं चरित्र जर पाहायचं असेल तर बहिणाबाईंचा असणारा जन्म इसवी सन 1628 या काळामध्ये अंदाजे त्यांनी चरित्र सांगितलेले. इसवी सन असणारे 1628 मध्ये बहिणाबाईंचा जन्म झाला. यांचं चरित्र सांगताना असं सांगितलंय, या बहिणाबाईंचे जे काही वडील होते त्यांचं नाव होतं आवजी कुलकर्णी. हे आवजी कुलकर्णी देवगाव रांगारी नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये राहत होते. यांच्या चरित्रामध्ये स्वतः चरित्र बहिणाबाईंनी सांगताना सांगितलंय की वेरूळच्या असणारे घृष्णेश्वर, त्या घृष्णेश्वराच्या पूर्वेला आमचं गाव आहे, ते म्हणजे कोणते? देवगाव. देवगाव रांगारी त्यामध्ये चरित्र सांगताना सांगितलं की आमच्या पूर्वेला असणार घृष्णेश्वराच्या पूर्वेला आमचं गाव, ते म्हणजे देवगाव रंगारी देवगाव. अशा गावामध्ये त्या ठिकाणी बहिणाबाईंचे असणारे वडील राहत होते. एक दिवस असा प्रसंग घडला की असणारे आवजी कुलकर्णी यांच्या जीवनामध्ये सगळी गोष्टी होत्या, प्राप्त होत, जमीन होती, काही संपत्ती होती, परंतु पोटी संतान नव्हतं. आणि पोटी संतान नसल्या कारणानं ते दुःखी होते. नंतर त्यांनी असा विचार केला, जे असणार जे काही त्यांच्या गंगा होती, त्या गंगेच्या किनारी जाऊन त्या ठिकाणी कृष्णेश्वरावरती जाऊन स्नान करायचे. स्नान केल्याच्या नंतर कृष्णेश्वराला अभिषेक करून त्या ठिकाणी अनुष्ठान करून आले. दैवी संतती केव्हा प्राप्त होती, आसुरी संतती केव्हा प्राप्त होती, याचा विचार श्रीमद भागवताच्या सुरुवातीला आलेला आहे. दैवी संतती केव्हा प्राप्त होती आणि आसुरी संतती केव्हा प्राप्त होती. आसुरी संतती म्हणजे आई वडिलांनी त्या ठिकाणी काही तप नाही, जीवनामध्ये काही साधना नाही, अशामध्ये संतती जर जन्माला घातली ती आसुरी संतती जन्माला येते. याच्याकरता प्रसिद्ध उदाहरण त्या ठिकाणी सांगताना सांगितलंय, कोण? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप जन्माला. पण दैवी संततीचं उदाहरण सांगताना सांगितलंय की जी असणारी देवती माता आहे आणि कर्दम ऋषी, या कर्दम ऋषींनी अनेक वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर जे जन्माला आले ते म्हणजे या दोघांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्याच्या नंतर परमात्मा प्रगट झाले आणि परमात्मा प्रगट झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, देवा तुमच्या तपश्चर्याचं फळ म्हणून तुम्हाला काय देऊ ते सांगा. तेव्हा या कर्दम ऋषींनी आणि देवतीने सांगताना सांगितलं की देवा तुमच्यासारखा असणारा मुलगा माझ्या कुठेच जन्माला यावा. देवाने सांगितलं एकमेव अद्वितीय ब्रह्म, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, म्हणून मीच तुमच्या पोटी जन्माला येतो. की तपश्चर्या केल्याच्या नंतर परमा स्वतः त्यांच्या पोटी जन्माला आले, तेच म्हणजे असणारे भगवान परमात्म्याचा अंश असणारे त्यांच्या पोटी जन्माला आले आणि त्यांनी पुढे देवती मातेला काय केला? दैवी संतती जन्माला येण्याकरता तुमच्या पाठीमागे तपश्चर्या पाहिजे. म्हणून एकदा काकांच्याच मुखामधून ऐकलं होतं की व्यसनमुक्ती संघाचे जे काही मुलं येतं सध्या तात्यांच्या संगतीमध्ये राहणार, ते लग्न झाल्याच्या नंतर पहिल्यांदा आपली पत्नी आणि पती दोघ जण मिळून ज्ञानेश्वरची 108 पारायण करतात आणि नंतर आपल्या संसाराला सुरुवात करतात.
याच्यापैकी प्रसिद्ध उदाहरण मी त्या ठिकाणी वाचलं होतं एक दिवशी. प्रसिद्ध भागवत कथाकार असणारे जे म्हणजे आपले डोंगरेजी महाराज. या डोंगरेजी महाराजांच्या जीवनामधला प्रसंग त्यांनी सांगितला. अरे डोंगरेजी महाराजांचं लग्न झाल्याच्या नंतर डोंगरेजी महाराजांच्या लग्नाची पहिली रात्र होती, तेव्हा त्यांच्या पत्नीला त्यांनी विचारलं की तुझा काय विचार आहे. तेव्हा डोंगरेजी महाराजांची पत्नीने सांगितलं, स्वामी तुम्ही जसं म्हणाल तसं. तेव्हा डोंगरेजी महाराजांनी सांगितलं की तू माझ्यासोबत भागवताची 108 पारायण कर, नंतर आपण संसाराला सुरुवात करू. अरे एवढ्या मोठ्या साधूच्या संगतीमध्ये 108 पारायण त्यांनी केली आणि 108 पारायण केल्याच्या नंतर डोंगरेजी महाराजांनी त्या पत्नीला विचारलं, आता आपण संसाराला सुरुवात करू. तेव्हा त्या डोंगरेजी महाराजांच्या पत्नीने जे उत्तर दिले ते फार गोडे. तिने सांगितलं, महाराज अहो तुमच्या संगतीमध्ये 108 विरक्ती प्राप्त करणारा असणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे आणि त्या विरक्तीचा असणारा ग्रंथाची 108 पारायण तुमच्या संगतीमध्ये करून नासक्या तुसक्या संसाराची जर पुन्हा मागणी करत असेल तर माझ्यासारखी मूर्ख मीच. अरे या नासक्या तुसक्या संसाराची मला तुमच्याकडून मागणी करायची नाही. दैवी संतती प्राप्त करण्याकरता पहिली साधना करायची. मग या कृष्णेश्वरावरती त्या ठिकाणी जाऊन अनुष्ठान करू लागले. कृष्णेश्वराने त्या ठिकाणी स्वप्नामध्ये येऊन सांगितलं तुम्हाला संतती प्राप्त होईल. एक दोन मुलं आणि असणारी बहिणाबाईंचं त्या ठिकाणी काय झालंय जन्माला आले. जन्माला आल्याच्या नंतर या बहिणाबाईच्या होत्या, त्या बहिणाबाईंचे वडील असणारे आवजी कुलकर्णी, असणारे आईचं नाव सांगितले जानकी कुलकर्णी. पुढे प्रकार असा घडला, या जानकी मोठ्या होऊ लागल्या. जानकी मोठे होऊ लागल्याच्या नंतर 3 वर्षाचे जानकी असताना त्यांचा विवाह संपन्न झाला. किती वर्षाचा? 3 वर्षाचा. आता 3 वर्षाची पोरगी दाखवायला दिले. 3 वर्षाच्या असणाऱ्या मुलीचा विवाह पुढचा आश्चर्य ऐका कोणाशी झाला? 30 वर्षाच्या असणाऱ्या गंगाधर पंताशी तिचा विवाह झाला. कोणाशी? 30 वर्षाची. किती वयाचं अंतर झालं? 27 वर्षाचं अंतर. या असणाऱ्या बहिणाबाई 3 वर्षाच्या होत्या आणि 27 वर्षाचे असणारे गंगाधर पंत यांच्याशी त्यांचा विवाह संपन्न झाला. या असणाऱ्या बहिणाबाई त्या ठिकाणी देवगावला त्या ठिकाणी राहू लागल्या. पण एक दिवस असा घडला, या आवजी कुलकर्णीचा आणि त्यांच्या भावकीचा काही वाद पेटला. त्या वादामधून त्यांच्या असणारी सारी संपत्ती निघून गेली, जमीन गेली, संपत्ती गेली, सारं निघून गेलं. आणि सारं निघून गेल्याच्या नंतर कुशल असणारे आपले जावईना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं की आमचं सगळं नष्ट झालेले या असणाऱ्या कर्जाच्या बोजामधून तुम्हीच आम्हाला वाचवा, तुम्ही या ठिकाणी या आणि असणारी तुमची जी असणारी जी काही संपत्ती म्हणजे तुमची असणारी पत्नी, ही पत्नी तुम्ही घेऊन जावा. हे झाल्याच्या नंतर गंगाधर पंत त्या ठिकाणी आले. गंगाधर पंत मोठे विद्वान होते. दुसरी गोष्ट अशी की गंगाधर पंत विद्वान होते, वैद्य होते आणि वैद्य असून देखील या गंगाधर पंताकडे काही संपत्ती चांगल्या प्रकारे होती. त्यांनी रातोरात त्या ठिकाणी असणारं ते सगळं त्यांचं संपून टाकलं, भावकीचा वाद संपवला आणि रातोरात त्या ठिकाणी निघून गंगाधर पंत पहिले आले ते म्हणजे प्रवरा संगमाला आले. त्या प्रवरा संघावरती महादेवाचं मंदिर, त्या महादेवाच्या मंदिरामध्ये राहिले, काही स्नान केलं प्रवरेचं आणि प्रवरेचं स्नान करून पुढे शनी शिंगणापूरला गेले असं वर्णन आहे. आता शनी शिंगणापूरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही काळ गेला. त्या ठिकाणाहून जाऊन प्रवास करत 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 हे सगळं कुटुंब जाऊन पंढरपूरला गेलं. आता पंढरपूरला गेल्याच्या नंतर या पंढरपूरचा प्रसंग स्वतः बहिणाबाईने सांगितला. जीवा वाटत तसे न सांडावे हेच खरं. जीवाला असं वाटतं की या ठिकाणाहून म्हणजे माझ्या अंतकरणाला असं वाटत होतं की या पंढरी सारखं असणारं क्षेत्र सोडून जावं. 5 दिवस या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी काय केलं, त्या ठिकाणी राहिले, मुक्काम केला. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले. महाद्वारामधून प्रवेश केल्याच्या नंतर राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा असणारा तो परमात्मा पाहिल्याच्या नंतर ते असणाऱ्या 3 वर्षाच्या बहिणाबाईंना त्या ठिकाणी अंतकरणामध्ये एवढा संतोष प्राप्त झाला. अरे त्या परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर कोणाला समाधान पाहिजे. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळे आची भूक नवते माझ्या. त्या परमात्म्याला पाहिलं आणि 5 दिवस दाम्पत्य त्या ठिकाणी सगळे राहिले, कुटुंब राहिले.
आता कुटुंब त्या ठिकाणी राहिल्याच्या नंतर पुढे चैत्र शुद्ध पौर्णिमा, आणि चैत्र शुद्ध पौर्णिमा आल्याच्या नंतर या सगळ्या कुटुंबाने विचार केला, आता आपण काय करूया, जवळच असणारं शिखर शिंगणापूर आहे, त्या शिखर शिंगणापूरला जाऊन काय करू, महादेवाचं दर्शन करू। आता महादेवाचं दर्शन करण्याकरता गेले, महादेवाचं दर्शनही केलं, परंतु त्यांनी असा विचार केला, कुठपर्यंत आपण आता फिरायचं, कुठंतरी स्थिर झालं पाहिजे, आणि जेव्हापर्यंत आपल्याला स्थैर्य लाभत नाही तोपर्यंत आपल्या कुटुंबाची घडी व्यवस्थित बसणार नाही। मग असा विचार करत करत असताना याच महादेवाच्या शिखर शिंगणापूरच्या आसपास असणार रहीमपूर नावाच्या गावामध्ये ते दाम्पत्य गेलं, सगळे कुटुंब गेलं, आणि कुटुंब गेल्याच्या नंतर त्यांनी असा विचार केला, ज्या गावामध्ये ब्राह्मण जे असते त्या गावामध्ये आपण जाऊन राहायचं। कसं काय प्रकारे काय देव जाणे, गावाचं नाव रहीमपूर पण त्या ठिकाणी ब्राह्मण असते। मग ते गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी राहू लागले। राहिल्याच्या नंतर प्रकार असा घडला की त्या गावामध्ये जे असणारे ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणाला काशीची यात्रा करायची, काशीची यात्रा करायची खरी, परंतु आपण गावामध्ये असणारे देवाची पुजारी आहोत, देवाची पूजा करणारे, पौरोहित्य करणारे आहोत, म्हणून काहीतरी सोय लावून दिली पाहिजे। बरं, काशीची यात्रा म्हणजे काय, जायचं आपल्यासारखं यायचं असं, पूर्वीच्या काळ व्यवस्था नव्हत्या, म्हणून जाण्याकरता 2 महिने त्या ठिकाणी राहायचं, काही दिवस येण्याकरता 2 महिने, काही बाकीचा विधी असणारा, त्याच्यामध्ये 1 वर्ष आपलं लोटणार होतं। म्हणून हे आलेले जे काही गंगाधर पंत होते, असणारं जे काही कुटुंब होतं, त्या कुटुंबाला त्या ठिकाणी त्यांनी गावचा असणारं पौरोहित्य पद दिलं आणि त्या ठिकाणी ठेवलं। 1 वर्षभरा करता ते निघून गेल्याच्या नंतर 1 वर्ष यांच्या कुटुंबाची व्यवस्था चांगली राहिली। 1 वर्षाने ते ब्राह्मण पुन्हा आल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाने 1 वर्ष अजून त्यांना तिथं काय केलं, रहीमपूर मध्ये सांभाळलं। पुढे गंगाधर पंत स्वाभिमानी असल्या कारणाने त्यांनी सांगितलं, कुठपर्यंत लोकांच्या जीवावरती जगायचं नाही, आपल्याला कुठंतरी चांगल्या ठिकाणी जाऊन राहिलं पाहिजे। म्हणून त्यांनी असा विचार करून हे सगळं असणारं कुटुंब जाऊन कोल्हापूरला स्थायिक झालं। आता कोल्हापूरला स्थायिक झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी गेले, आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हेरंबट नावाच्या जे काही ब्राह्मण होते त्या ब्राह्मणाच्या घरी राहू लागले। आता ब्राह्मणाच्या घरी राहत असताना बहिणाबाई काही 10-11 वर्षाच्या झाल्या असं वर्णन आहे। 10-11 वर्षाच्या बहिणाबाई गंगाधर पंत, तिच्या असणारे आई वडील त्या ठिकाणी राहू लागले। या हेरंबटाने त्यांना राहण्याकरता जागा दिली, काही उपजीविकेचं साधन करून त्या ठिकाणी दिलं। एक दिवस असा प्रकार घडला, या बहिणाबाई ज्या आहेत त्या बहिणाबाई कोल्हापूरमध्ये राहत असताना जयराम स्वामींच्या कीर्तनाकरता गेल्या, आणि जयराम स्वामींच्या कीर्तनाला गेल्याच्या नंतर त्या जयराम स्वामींनी त्या कीर्तनामध्ये तुकोबारांचा अभंग सेवेकरता निवड करता, आणि तुकोबारांचं हेच मोठं असणारं जीवनाबद्दल श्रेष्ठता आहे की तुकोबारा हयातीमध्ये असताना देखील तुकोबारांचे निरूपणा करता अभंग लोक, जयराम स्वामीने तुकोबारांचा असणारा जो काय अभंग आहे तो निरूपणा करता घेतला होता। तुकोबारांचं चरित्र त्या ठिकाणी सांगितलं, आणि चरित्र सांगितल्याच्या नंतर याच जयराम स्वामींच्या असणाऱ्या कीर्तनाचा प्रभाव बहिणाबाईंच्या जीवनावरती झाला, आणि कथा कीर्तनाची असणारी आवड बहिणाबाईंच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली। रोज कथेला त्या ठिकाणी जाऊन बसू लागले। प्रसंग असा घडला, एक दिवस या असणाऱ्या बहिणाबाई कथेला जाऊन बसले असताना या हेरंबटाला कुणीतरी 16 सोमवाराचं उद्यापन केल्याच्या नंतर एक कामदेव नावाची गाय, म्हणजे काळी कपिला गाय दान दिली होती। परंतु कशी दान दिली, सोन्याच्या शिंगे तिच्या शिंगामध्ये घातलेल्या होत्या, पायामध्ये रुपयाचे तोडे घातलेले होते, म्हणजे चांदीचे तोडे घातलेले होते, अंगावरती पितांबर धारण केला होता, रेशमी धारण केली होती, गळ्यामध्ये सोन्याची कंठ घातलेली होती, आणि अशी असणारी काळी कपिला गाई त्या हेरंबटाला दान दिल्याच्या नंतर स्वप्नामध्ये भगवान परमात्म्याचा अनुग्रह झाला, दृष्टांत झाला, सांगितलं तुमच्या ओसरीमध्ये राहणारे जे काय असणारे गंगाधर पंत येतं, त्या गंगाधर पंताला तुम्ही ही गाय काय करा, अंगण देऊन टाका। परमात्म्याचा अनुग्रह झाल्याच्या नंतर त्या असणाऱ्या हेरंबटाने आपली जी गाय होती ती गाय यांना दान म्हणून टाकली। 13 वर्षाच्या असणाऱ्या बहिणाबाई होत्या खऱ्या, परंतु या बहिणाबाईंना
असणाऱ्या त्या गायीविषयी वासराविषयी अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न झालं. त्या दोघांमध्ये एवढा सुलोका निर्माण झाला, एवढा सुलोका निर्माण झाला की या असणाऱ्या बहिणाबाई चरित्राला, कथा कीर्तनाला जाऊन बसायला लागल्या की वासुर देखील जाऊन त्यांच्यापाशी बसायला. एक दिवस प्रसंग असा घडला, कथा कीर्तन चालू आहे, जयराम स्वामींचं निरूपण चालू आहे, त्या बहिणाबाई कथेमध्ये येऊन बसल्या, ते वासुर कथेमध्ये येऊन बसलं आणि पाऊस सुरू झाला. जे बाहेर खांबाला टिकून बसणारे, असे करून दांबल्या देणारे, कोणी कुठं जाऊन बसणारे, अशी लोक जे होती त्यांना बाहेर बसता येईना म्हणून ते आतमध्ये आले. पण पहिले सगळे श्रोते त्या ठिकाणी बसलेले होते. त्या वासरामुळे ती जागा कमी पडू लागली म्हणून या लोकांनी सांगितलं, आम्हाला जागा बसण्याकरता नाही, त्या वासराला बाहेर लावा. असं म्हटल्याच्या नंतर त्या वासराला बाहेर काढले. ते वासरू बाहेर गेल्याच्या नंतर 12-13 वर्षाच्या असणारी जी काही असणारी बहिणाबाई मोठमोठ्याने रडू लागली. यांना आतमध्ये रडताना पाहिलं तर बाहेर देखील वासरू मोठमोठ्याने थांबरायला लागलं. कथेमध्ये विक्षेप होता आणि कथेमध्ये विक्षेप होऊ लागल्याच्या नंतर जयराम स्वामींनी सांगितलं, काय प्रकार घडलाय सांगा. त्यांनी सांगितलं, या असणाऱ्या बहिणाबाई सोबत आलेले जे काही वासरू ते बाहेर काढलं, ते बाहेर आंबरतय, त्याला बाहेर काढल्यामुळे या ठिकाणी बहिणाबाई आतमध्ये रडतायत. जयराम स्वामींनी सांगितलं, त्या असणाऱ्या वासराला आतमध्ये आणा. ते वासराला आतमध्ये आणलं की त्याचं हांबरणंही थांबलं आणि बहिणाबाईंचं रडणंही थांबलं. कारण जयराम स्वामींनी सांगितलं, अरे माणसापेक्षा ते जर वासरू कथा कीर्तना करता जर तळमळत असेल ना, त्या वासरूला बसू द्या. ज्यांची कथेवरती श्रद्धा नाही त्यांना जायचं असतं तर चालू, त्यांना थांबू देऊ नका. म्हणजे तुकोबाराय म्हणले ना, मनुष्यापरी अरे ती चांगली ती कथा कीर्तनामध्ये येऊन बसतात ना, त्या वासरा कथे करताना जर त्याचा अंतःकरण तळमळत असेल ना, त्या वासराला बसू द्या, त्या माणसाला बसू देऊ नका. ज्या माणसाला कथेमध्ये जर विक्षेप करण्याची सवय असेल त्यांना जाऊ द्या, त्यांना थांबू देऊ नका, त्या वासराला बोलून घेऊ द्या. हे घडल्याच्या नंतर बहिणाबाईंना आनंद झाला. पुढे प्रकार असा घडला, या बहिणाबाईंच्या अंतःकरणामध्ये अतिशय प्रेम उत्पन्न झाले. कधी मला त्या तुकोबारायांची भेट होईल, कधी तुकोबाराय मला अनुग्रह करतील, कधी माझं शिष्यत्व पत्करतील, असा प्रकार घडल्याच्या नंतर अनेक त्यांचा जीव तळमळू लागला. तळमळ अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली. या तुकोबारायांचा सगळा अधिकार तिने जयराम स्वामींच्या मुखामधून ऐकला होता. हेच तुकोबारायांच्याकडून मला गुरु प्राप्त व्हावे याच्याकरता अंतःकरण तळमळू लागलं. आणि तळमळल्याच्या नंतर तिच्या जीवनामध्ये सत्कर्माचा परिपाक झाला. सत्कर्म परिपाका ते करुणामित नवद्रुता प्राप्य तीर करू छायाम विश्रांती आता पंचदशिकार सांगतात, बाबा ज्या दिवशी तुमच्या सत्कर्माचा परिपाक होतो त्या दिवशी सद्गुरू तुम्हाला भेटत असतात. तुकोबारांनी सांगितलं ना, सापडविले वाटे दाता म्हणजे सांगा. तुकाराम महाराज म्हणजे नाही सापडलं, मी सापडविलं म्हणजे नाही, सापडविले. अरे बाबाजी चैतन्याने मला सापडत आले आणि माझ्या डोक्यावरती हात ठेवला. त्याचप्रमाणे या बहिणाबाईंच्या अंतःकरणामध्ये तळमळ त्या ठिकाणी तुकोबारायांनी जाणली आणि तुकोबाराय स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये त्यांना काय केला, अनुग्रह देऊन टाकला, दृष्टांत दिला आणि त्यांचं जीवन सफल केलं. अंतःकरण सफल झाल्याच्या नंतर अंतःकरण निर्मळ झालेलं होतं, त्यामध्ये सद्गुरूचा उपदेश आला आणि त्या बहिणाबाईंचा परमार्थ शिकला. प्रपंचही चालवत होत्या आणि परमार्थही चालवत होत्या. गंगाधर पंतांची सेवाही करत होत्या आणि परमार्थही करत होत्या. आपल्या जीवनामध्ये विचार करताना सांगितलंय, संतांच्या जीवनाचा आपल्या जीवनाचा हाच फरक आहे. आपल्याला दोन्ही साधत नाही, दोन्ही साधत नाही. कबीर महाराजांनी एक प्रसंग पाहिला. एक चिमणी जी होती, ती चिमणी काय करत होती, पहिल्यांदा त्या चिमणीला तांदळाचा दाणा सापडला. तांदळाचा दाणा तिने चोचीमध्ये घेतला आणि घेतल्याच्या नंतर पुढे तिला डाळीचा दाणा दिसला. ते डाळ उचलण्याकरता गेली तेव्हा तांदूळ पडून गेला. तेव्हा कबीरदास महाराजांनी सांगितलं, चिडिया दोन एक परमार्थ तरी करू शकता, नाहीतर संसार तरी करू शकता. दोन्ही पेवावर ठेवून जाता हात होय अपघात शरीरात, दोन्ही चालत नाही. पण माझ्या तुकोबारायमध्ये असणारे तुकाराम महाराजांनी काय केलं, ते दोन्ही चालू टाकलं. तुका चालवी कावडी प्रवृत्ती निवृत्ती चोपडी. अरे प्रवृत्ती म्हणजे त्यांचा संसारही चांगला आहे आणि परमार्थही. तुम्हाला एका दृष्टिकोनातून वाटून ते तुकोबारायचं म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, माझा संसार म्हणजे कुत्री घर राखी
आणि एक काळ तुकोबारांचा संसार असा होता की सगळ्या स्वभावताने परिसरामध्ये तुकोबारांची शावकार केली. एवढा असणारा दुकान बोलताना डायरेक्ट बोलतात त्या तुक्याला काय झालं नाही म्हणजे संसार करताच आला नाही म्हणून जोडला का. तुकोबारांची सावकारकी एवढी होती की अख्या पंचकोशीमध्ये असणाऱ्या लोकांची घर असणारी जमिनी फूड सगळं तुकोबारांच्या घरी पडलं. एक काळ तुकोबारांनी संसारही देदीप्यमान केला आणि एका काळामध्ये परमार्थही देदीप्यमान. म्हणून तुकोबाराय बोलताना बोलले तुका चालवी कावडी प्रवृत्ती निवृत्ती चोखडी दोन्ही मध्ये भजन कळस भरून आवडीमध्ये संसारामध्येही त्यांचं भजन चालू आहे आणि परमार्थामध्ये अशा प्रकारच्या असणाऱ्या बहिणाबाईंच्या जीवनामध्ये देखील बहिणाबाई गंगाधर पंथाची सेवा करत होते आणि तुकोबारांचा अनुग्रह झाल्यामुळे परमार्थही सांगतात. त्यांचा परमार्थ ऐकून ज्या काही असणाऱ्या लोकांना त्यांचा परमार्थ कळू लागला आणि परमार्थ कळल्याच्या नंतर त्यांच्या जीवनाकडे लोक आकृष्ट होतात. कोल्हापुरामध्ये त्या बहिणाबाईंच्या दर्शनाकरता ब्राह्मण कुळामधली श्रेष्ठ श्रेष्ठ कुळामध्ये विद्वान माणसं या बहिणाबाईंच्या दर्शनाला येऊ लागली. जोपर्यंत बहिणाबाई स्वतःच्या स्वतः परमार्थ करत होत्या तोपर्यंत या गंगाधर पंथाला थोडं पटत होतं. परंतु आता काय पटत बहिणाबाईंनी त्यांच्या कुळाचा विचार करताना सांगितलं आमचं कुळ कसं होतं. आमच्या कुळामध्ये मला ज्या कुळामध्ये दिलं त्या कुळाचा विचार करताना बहिणाबाई सांगितले नामाचा विटाला आमचे घरी गीताशास्त्र वैरी कुळी आम्हा देव तीर्थ तीर्थयात्रा नावडती हरी. आमच्या कुळामध्ये पहिलं तर नामाचा विटाळ होता. नाम कोणाला घेतलेलं आवडत नव्हतं. हे सगळे होते ते म्हणजे वेदाला मानणारे कर्मठ लोक होते. नामाविषयी त्यांना अंतकरणामध्ये प्रेम नव्हतं. दुसरं गीताशास्त्र वैरी असणारे गीतेचं वैरी त्यांना गीतेविषयी काही नाही पण वेदाला मानणार होते. याला म्हणतात कर्मठ. काही ठिकाणी असं वर्णन केले ते कोण होते शाक्य होते म्हणजे शक्तीची उपासना करणार होते. त्यांना नामाविषयी अंतकरणामध्ये प्रेम नव्हतं. पण याच कुळामध्ये असणाऱ्या बहिणाबाई त्यांच्या कुळामध्ये गेले आणि आयशियाची घरी संबंध काय दिला असणारा माझं काय केलं संबंध साधला. ज्या घरी नामाचा विटाळ आहे ज्या घरी गीतेशास्त्राचं वैरी आहे नाम मुखामध्ये घेऊ देत नाही आणि अशा घरामध्ये मला दिलं आणि अशा घरामध्ये दिल्याच्या नंतर परमार्थ किती हालाकीने केला असेल तुम्ही किती त्याला कष्ट सहन करावं लागला असेल. अशा कुळामध्ये त्या ठिकाणी बहिणाबाईंनी परमार्थ सुरू केला. त्या परमार्थाला फळ देखील आलं तुकोबारांचा अनुग्रह प्राप्त झाला आणि हे अनुग्रह प्राप्त झाल्याच्या नंतर दूर दूर देशाच्या असणारे ब्राह्मण मंडळी श्रेष्ठ विद्वान मंडळी बहिणाबाईंच्या दर्शनाकरता येऊ लागली आणि दर्शनाकरता आल्याच्या नंतर हे जे पती असणारे गंगाधर पंथाला ते सहन झालं नाही आणि त्यांनी काय केलं सांगून पाहिलं हे सगळं तू थांबव. परंतु बहिणाबाईंनी ते काय थांबवलं. म्हणून असं सांगितले बघा परमार्थामध्ये आई वडील तर वैरी आडवे येत असते त्यांचाही त्याग करण्यात. म्हणून आपण एक नियमित प्रमाण म्हणतो ना प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरते केली सांडून या पत्नीच्या आज्ञा ऋषी पत्नी निघाल्या. यामध्ये सगळाच विचार पाहताना तुम्ही पहा प्रल्हादे जनक प्रल्हादाने स्वतःची बापाची आज्ञा मोडू नये पण प्रल्हादाने केली बापाची आज्ञा. अरे आपलं शास्त्र असं सांगते की बापाची आज्ञा मोडू नये पण प्रल्हादाने काय केली आपल्या बापाची आज्ञा मोडली. प्रल्हादे जनक विभीषण बघतो मोठ्या भावाची आज्ञा मोडू नये पण विभीषणाने मोठ्या भावाची आज्ञा मोडली. चांगलं केलं का होते नाही. विभीषण बंधू राजमाता निंदू भरते. अरे भरताने स्वतःच्या आईला नाही ते वाल्मिकी रामायणामध्ये बोलताय इतकं बोलताय तुझ्यासारख्या चांडाळीच्या पोटी जन्म झाला माझ्या जन्माचं वाटोळ झाला असा भरत. एवढंच नव्हे मला असं वाटतं की आता खड्ग काढा उपसून आणि तुझ्यासारखी असणारी भूमाता तिचा शिरच्छेद करून टाकावा तुझ्या कंबरड्यात लाथ घालावी असं बोलणारा कोण आहे भरत. कोणाला बोलणार. अरे मातृदेवो भव पितृदेवो भव असे म्हणणारी आपली संस्कृती आणि त्याच संस्कृतीला भरताने काय केलेलं आहे आपण केलेलं आपल्याला. पुढे प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरते केली सांडून या पतीची आज्ञा ऋषी पत्नी निघाल्या. अरे पतीच्या मता अनुसरून पतिव्रता अनायशा आत्महिता पावत म्हणते ना
अरे अनायशी पतीची जर आज्ञा मोडली नाही आणि पतीच्या मतानुसार तिने जीवनामध्ये जर वर्तन केलं, तिला वेगळा परमार्थ करायला शिकलं. तो का म्हणे पतिव्रता आणि तिची अशी असणारी खरी, परंतु या ऋषींच्या असणाऱ्या पत्नीने पत्नीची आज्ञा मोडून देवा करता निघाल्या. याचं एकच सगळं जर प्रकार तुम्ही पाहिला, सगळ्या प्रकारामध्ये वाईट केलेलं दिसतं का? सगळ्यांना असं वाटतं ना वर करणे काय वाटतं वाईट, पण त्याचं एकच उत्तर आहे, देव जोडे तरी करावा. या सगळ्यांनी जो काही प्रकार केलाय त्यामधून संपत्ती साध्य नाही, संसारातल्या गोष्टी साध्य नाही. देव जोडला म्हणून पहिल्यांदा प्रल्हादाने बापाला विरोध केला. देव जोडला म्हणून भरताने काय केलं, आपल्या विभीषणाने आपल्या मोठ्या भावाचा विरोध केला. असणाऱ्या प्रल्हादेजनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरत केले. देवाला वनवासाला पाठवलं, देव प्राप्त होऊन गेल्याकरता स्वतःच्या आईला नाव ठेवणारा भरत आहे. आणि शेवटी ऋषीपत्न्याचा विचार श्रीमद भागवतामध्ये आलेला आहे. या ऋषीपत्न्या ज्या होत्या त्या ऋषीपत्नीचे ऋषी जे होते ते कर्मठ होते. एवढे कर्मठ होते की ते वेदाने जसं सांगितले तसंच करत होते. पण देव जो आहे तो देव वेद अनुष्ठान यज्ञाच्या मार्गाने देवाची प्राप्ती व्हावी असं वाटत होतं. ज्ञानमार्गामध्ये ते यजन कसं काय करतात, अरे एवढं यजनामध्ये चूक होऊ देत नाही, यजन करते कौतुके वेदात नाही. अरे असं ते यज्ञ करतात की त्या यज्ञामध्ये एवढी देखील चूक होऊ देत नाही, आता आम्हाला देवाची प्राप्ती व्हावी. पण देव जाणे त्या ठिकाणी त्या ऋषीपत्नीच्या अधिकाराविषयी बोलताना भागवतामध्ये असे बोलले, अरे या ऋषीपत्नीचे जे पती होते ते बोलले, अरे कधी गुरुच्या घरी गेले नाही, काही साधना केली नाही, आपल्या जीवनामध्ये यज्ञ अनुष्ठान काही केलं नाही, पण आपल्या अगोदर देव त्यांना प्राप्त झाला. कशामुळे? त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होईल करता यजन केलं नाही, भक्ती केली. आणि भक्तीमध्ये कोणता अधिकार विचारला जात नाही. यारे यारे लहान थोर याती बलती नारी नर असा असणारा भक्तीचा जो काही अधिकार आहे त्यांनी त्या असणाऱ्या ऋषींच्या ज्या पत्न्या होत्या त्या ऋषींनी देत उत्तर केला. आपण म्हणले बसलो आहे टाकी प्यायला, तो पका नाश केला, असणारे काही हयोद्राव्याचा नाश केला, पण देवाची प्राप्ती झाली नाही. आपल्याला स्वयंपाक करून घालणाऱ्या ज्या काही आपल्या पत्न्या होत्या आपल्यापेक्षा अगोदर त्यांना देवाची प्राप्ती. अशा असणारे जे काही ऋषीच्या पत्नी होत्या स्वर करणे आपल्याला दिसतंय की त्यांनी वाईट केलं, पण देव जोडे तरी करावा अधर्म, देवाची प्राप्ती व्हावी म्हणून यांनी काय केला, अधर्म केल्यासारखे दिसतो पण देवाची प्राप्ती करून घेतली. अशाच बहिणाबाई त्या होत्या. त्या बहिणाबाईंनी परमार्थ करू नको म्हणणारे असणार आपले जे काही गंगाधर पंत होते त्यांनी परमार्थ सोडला. पुढे याच गंगाधर पंतांनी सांगू नाही केला म्हणून त्यांना मारझोड करायला सुरुवात केली. एवढे एक दिवस असा मारलं, इतकं मारलं की त्या असणाऱ्या बहिणाबाईंच्या शरीरावर एक दाडा सुद्धा अशी होती ती ओळून बसलेली होती. हे सगळं प्रकार पाहिला, कुणी पाहिला, ज्यांच्या घरी ते स्थायिक झाले होते हेरंभटांनी पाहिलं. आणि हेरंभटांनी पाहिल्याच्या नंतर या बहिणाबाईंविषयी त्यांना वाईट वाटलं. त्यांनी समजून सांगितलं. शेवटी बहिणाबाईंच्या अंतःकरणामध्ये असणारा तुकोबारांविषयी प्रेम होतं, त्या प्रेमाचा विचार करताना हेरंभटांनी सांगितलं की तुला मी मारझोड करू. पुढे प्रकार असा घडला. बहिणाबाईंच्या असणारे पती जे गंगाधर पंत येतं ते गंगाधर पंत आजारी पडले. 1-1.5 महिना त्या ठिकाणी आजार पडल्याच्या नंतर या असणाऱ्या बहिणाबाईंनी त्यांची एकनिष्ठेने सेवा केली आणि सेवा केल्याच्या नंतर या गंगाधर पंतांचं मत परिवर्तन झालं. त्यांनी असा विचार केला, अरे मी याला एवढं छळलं, एवढा त्रास दिला तरी तिने पतिव्रता धर्म सांडला नाही. त्या ठिकाणी माझी सेवा केली, त्याचं मत परिवर्तन झालं आणि त्यांनी असं सांगितलं, नका का आम्हाला आम्ही वेदांती असल्या कारणानं या जन्मात देव नाही भेटला तरी चालेल, पण आता माझ्या पत्नीने जो मार्गक्रमण केले ना, मार्गक्रमण केले त्याच मार्गाने आम्ही जाणार आहे. देव भेटू अगर न भेटू परंतु याच मार्गाने आम्ही जाणार. अशा प्रकारचं त्याचं मत परिवर्तन झालं. आणि मत परिवर्तन झाल्याच्या नंतर या गंगाधर पंतांनी असणाऱ्या बहिणाबाईंच्या परमार्थामध्ये काय केला, सहभागी झाले, प्रोत्साहन दिला. एक दिवस असा प्रसंग घडला. या असणाऱ्या बहिणाबाईंना पंढरपूरला जायचं होतं. पण पंढरपूरला जायचं परंतु त्यांना थोडं त्या ठिकाणी थंडी वाजून आली, ताप पडलेला अंगामध्ये. पंढरपूरला जायचं परंतु शरीर काय साथ देईना. आता पंढरपूरला तर जायचंय. त्यांनी असा प्रकार केला, जी घोंगडी पांघरली होती त्या घोंगडीला सांगितलं, मी पंढरपूरला जाऊन येईपर्यंत माझी असणारा जो काही थंडी ताप होती
कोणाला म्हणले? घोंगडीला. आणि घोंगडीला जे म्हटल्याच्या नंतर त्या घोंगडीने असणारा आपला थंडीचा घेतला की घोंगडी बहिणाबाईने एका झाडावरती टाकली. बहिणाबाई पंढरपूरला जाऊन वारीवरून येईपर्यंत 1 महिनाभर ते झाड, ज्याप्रमाणे थंडी आलेला माणूस फडफड फडफड उडतो त्याप्रमाणे ते झाड आणि घोंगडी काय होत होती? फडफड कापत होती. जेव्हा बहिणाबाई पुन्हा पाठीमागा आल्या त्या घोंगडीला सांगितलं तुझा जो थंडी ताप होतो मला ते. पुन्हा बहिणाबाईंना थडथडून ताप भरून आला आणि पुन्हा असणारे जे काय घोंगडीचा ताप थंडी होती ते बहिणाबाईंनी आपल्याकडे घेतली. हेच काय असणारा थोडासा बहिणाबाईंच्या जीवनामधला चमत्कार सांगितला. पुढे एक चमत्कार झाला. शिवर बांगला त्यांचा असणार काय? सासर. त्या सासरला असणार जे काही मारुतीचं मंदिर आहे. एक दिवस त्या ठिकाणी रामदास स्वामींनी स्थापन केलेली असणारी मारुतीची मूर्ती. त्या मारुतीच्या मूर्तीला काही घशाला कोरड पडली म्हणून तीर्थ देण्याकरता सगळे जर त्या ठिकाणी गेले. बहिणाबाईंनी स्वतः आपल्या हाताने त्या ठिकाणी असणाऱ्या पंचपात्री असणारे जे काय त्या पंचपात्रीने हनुमंतरायांच्या मुखामध्ये ते तीर्थ ओतलं. अजून देखील तुम्ही शिवर बंगल्याला जा, मी देखील पाहून आलो. त्या ठिकाणी शिवर बंगल्याला हनुमंतरायांचं मुख उघडत. सकाळी मी पुन्हा फोन केला, तिथं आमचे मित्र राहतात शिवर बंगल्याला. त्यांना विचारलं हे सगळा प्रकार काय आहे? त्यांनी सांगितलं मारुतीरायाचं जे मुख आहे ते अजूनही उघडते. या बहिणाबाईंनी त्यांच्या मुखामध्ये तीर्थ ओतलं म्हणून मारुतीरायांचं मुख अजून देखील त्या ठिकाणी उघडे. एवढ्या अधिकार संपन्न असणाऱ्या असं काही बहिणाबाई होत्या. या बहिणाबाईंना आपल्या जीवनामध्ये तुकोबारांची प्राप्ती व्हावी याच्याकरता त्यांनी प्रयत्न केले. प्रयत्न केल्याच्या नंतर ना याच असणाऱ्या बहिणाबाई पुढे तिरुला या ठिकाणी आल्या. तुकोबारांचं त्या ठिकाणी दर्शन झालं. बहिणाबाईंच्या आपण जे काय संत साहित्य नावाचं ॲप आहे त्याच मध्ये संत बहिणाबाईंचे 33 अभंग. पण खरं तर सांगताना असं सांगितलंय की बहिणाबाईंनी 4 लक्ष अभंग केले. गाथ्यामध्ये अजून अभंग येतो परंतु यामध्ये 33 अभंगाचं चरित्र त्यांनी स्वतः सांगितलं. या 33 अभंगापैकी शेवटचा अभंग आपण नेहमीच म्हणतो, संत कृपा झाली इमारत फळा आली. त्या संत कृपा झाली इमारत फळा आली शेवटचं चरण असं बऱ्याच लोकांना समज आहे. ज्ञानदेवे रचिता पाया भाजी देवाला. एवढंच लोकांना वाटतं की शेवटचं चरण आहे. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की हा अभंग ज्ञानोबा आहे. पण ज्ञानोबांचा अभंग नाही. बहिणी म्हणे फडकती ध्वजा आणि निरोपण केले. बहिणाबाईंनी आपल्या जीवनातला अधिकार सांगताना सांगितलं आर्य संप्रदायाचा रचना कोणी केली? ज्ञानदेवे रचना. ज्ञानोबांनी या ठिकाणी काय केली? इमारत असणारीचा पाया ज्ञानोबारायचा. म्हणजे हा वैष्णव संप्रदाय, त्या वैष्णव संप्रदायाची रचना मूळ पाया कोणी केला? ज्ञानोबाराय. मिळवली मानली वैष्णव. जे काय असणाऱ्या परंपरा वेगवेगळ्या होत्या. बाबाजी चैतन्यांची परंपरा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत त्यांची परंपरा, वेगवेगळ्या ज्या परंपरा होत्या त्या सगळ्यांना सोबत घेऊन ज्ञानोबारांनी एक संप्रदाय एकजूट केलं ते म्हणजे असणारा वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायाचा विचार करताना ज्ञानोबारांनी त्या ठिकाणी याची रचना केली. आणि ज्ञानोबारांनी रचना केल्याच्या नंतर याच पुढे सांगितलंय तुकारामाचे कळस किंवा ज्ञानदेवराचे दापाया नामदेवतायाचा. नामदेवरायांनी काय केला? त्याचा विस्तार केला. जनार्दन असणारे खांब झाले. पुढे प्रकार सांगताना सांगितलंय की याचे कळस्थाने असणारे तुकोबार आहे. पण कळसावरती जी असणारी मानाची पताका फडकती म्हणजे मी स्वतः आहे. म्हणजे बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले ओजा. बहिणाबाईंनी सांगितलं मी पताकीच्या स्वरूपाने असणारी कोण आहे? या वारकरी संप्रदायामध्ये मी फडकत आहे अशा प्रकारचं सांगितलं. पुढे प्रकार असा घडला. बहिणाबाई देहू गावामध्ये आल्याच्या नंतर तुकोबारांनी भेटले. आणि तुकोबारा भेटल्याच्या नंतर तुकोबारांच्या संगतीमध्ये याचा परमार्थ सुरू झाला. आता परमार्थ सुरू झाल्याच्या नंतर याच असणाऱ्या देहूमध्ये जे काही रामेश्वर भट्ट ही बाकीची लोक होती, मुंबईचे लोक होते, या मुंबईचे कोणे या बहिणाबाईंना सांगितलं तू मूर्ख आहेस का? अरे उच्च कुळामध्ये ब्राह्मण कुळामध्ये तू जन्माला आलेली. मोठ्या लोकांचा वेदाचा अनुग्रह आपल्याला पाहिजे, वेदाच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. आणि वैश्य कुळामध्ये जन्माला आले तुकोबाराय यांचा अनुग्रह झाला म्हणजे तो बी कुठं झाला? स्वप्नामध्ये. आणि या तुक्याचा असणाऱ्या स्वप्नामधला अनुग्रह म्हणजे सगळा खोटा आहे. याच्या पाठीमागे तू जाऊ नको, तुझ्या जीवनामध्ये पतन होऊन जाईल. अशा प्रकारच्या ठिकाणी मुंबईची बहिणाबाईला त्या मार्गापासून परावृत्त होण्याकरता सांगितलं.
पण म्हणतात ना, जिच्या पाठीमागे पती खंबीर असतो कोणतंही कार्य पूर्ण होतं, तेव्हा यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो. या दोन्ही क्रिया एकच येतं. अशा प्रकारचा प्रकार पाहिल्याच्या नंतर या बहिणाबाईंच्या पाठीमागे असणारे तिथे पती खंबीरपणे उभा होते. म्हणून या बहिणाबाईंनी स्वतःच्या जीवनामध्ये परमार्थ साधला आणि परमार्थ साधत साधत या बहिणाबाईंनी आपल्या जीवनामध्ये तुकोबरायांची प्राप्ती करून घेतली. या तुकोबरायांनी या बहिणाबाईंना अनुग्रहित केलं आणि याच बहिणाबाईंची समाधी शिवूर बंगला म्हणून असणारं जे काही गाव आहे त्या शिवूर बंगल्याला त्यांचं काय त्या ठिकाणी समाधी आणि या असणाऱ्या बहिणाबाईंचा मृत्यू म्हणजे समाधी 2 ऑक्टोबर 1700 साली त्या ठिकाणी बहिणाबाई समाधीस्थ झाल्या. आणि या बहिणाबाईंनी आपल्या जीवनामध्ये या जगापुढे आदर्श ठेवला. काय आदर्श ठेवला? आपण चरित्र नुसतं ऐकतो म्हणजे ऐकण्याकरता चरित्र नाही. आपल्या लोकांचा असा समज झालाय की पुराणात होऊन गेलं ना फक्त ऐकायचं, या कानाने ऐकायचं, या कानाने. रामायण किती जणांनी ऐकलंय? इथं रामायण न ऐकलेलं असं कोणीच. रामायण रामायण म्हणजे काय? एका श्लोकामध्ये रामायण आपण नेहमीच म्हणतो, आजो रामच पोवना. या श्लोकामध्ये एका श्लोकामध्ये काय केले? रामायण सांगितलं. काय रामायण? रामायण म्हणजे काय? एखाद्या शेमड्या पोराला तरी उभा करून सांगितलं रामायण म्हणजे काय तू सांगत. दशरथाला मुलं होत नव्हती, पुत्र कामी यज्ञ केला. यज्ञ केल्याच्या नंतर 4 मुलं झाली. 4 मुलं झाल्याच्या नंतर दशरथाला संतोष प्राप्त झाला. पुढे राज्यकारभार सुरू झाला. राज्यकारभार सुरू झाल्याच्या नंतर राम प्रभू रामचंद्र भरत लक्ष्मण सगळे यज्ञ रक्षण करण्याकरता गेले. त्यामध्ये ताटिकेला मारलं. पुढे लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर सीतादेव काही दिवस राहिले. राज्याभिषेकाचा प्रसंग आला. त्यामध्ये राज्याभिषेकाचा मंत्रीने काहीतरी हाणून पाडलं. वनाला गेले. सीतेचं घेऊन गेले. सीता घेऊन गेल्याच्या नंतर रावण आणि सीता पळून नेली. पुढे हनुमंतरायांनी काही वानरांनी सीतेचा शोध केला. लढाई झाली. रावणाला मारलं. सीतेला घेऊन आले. सीतेवरती आक्षेप घेतला. सीतेने पाताळात प्रवेश केला. झालं राम. काय होतं राम? काय राम? 5 मिनिटांमध्ये तुम्हाला रामायण सांगू. पण हे रामायण ऐकण्याकरता रामायण नाही. या रामायणाचा विचार करताना असं सांगितलंय, या रामायणामध्ये एक पात्र म्हणजे आपलं जीवन बदलतं. भावाभावाचं प्रेम कसं असावं? अरे वीटभर बांधा करता भावाच्या डोक्यावरती खोडे काढणारे आताची डोकं, पण सगळं अयोध्येचं राज्य मिळणार आहे या वाल्मिकी रामायणामध्ये असं वर्णन केलं. अयोध्या किती 12 योजना असणारी अयोध्या दूरवर पसरलेली आणि 6 योजनांची अयोध्या रुंदीला पसरलेली एवढी असणारी अयोध्या. त्या अयोध्येचं वर्णन करताना असं सांगितलं अयोध्यामध्ये काय दौड तालुका आहे, कधी दुष्काळ तर कधी पाऊस काळाचं. त्या अयोध्येचं वर्णन करताना असं सांगितलं या अयोध्येमध्ये अकाली मृत्यू कधी कोणाचा होत नव्हता. खोटं बोलणारी माणसं त्या ठिकाणी नव्हती. सगळी संपन्न असणारी अयोध्या होती. एवढंच नव्हे, देव लोकांना सहाय्य करणारा असणारा त्या ठिकाणी राजे त्या अयोध्येमध्ये जन्माला आले होते. पुण्य पवित्र असणारी त्या ठिकाणी शरीर माता दुधासारखी वाहत होती. एवढी असणारी संपत्ती आपल्याला मिळणार होती. परंतु माझ्या त्या भावाचा अधिकार आहे त्या गादीवरती बसण्याकरता मी बसणार नाही. पण सगळ्यांनी आग्रह केला तरी तो भरत त्या गादीवरती बसणार नाही. ते भरताचं चरित्र आपल्या जीवनामध्ये अंगीकृत करण्याकरता रामायण आपल्याला आहे. कुठं तो भरत? एवढं मोठं फुकट राज्य आपल्याला भेटावं लागत होतं. न रात्री पैसे वाटले, न कोणाचं मत परिवर्तन केलं, न काही केलं. परस्पर सगळा खेळ मिटलेला होता. आयती राजगादी मिळत होती. पण परत त्या राजगादीवरती बसला नाही. या गादीचा मी अधिकारी नाही, माझा भाऊ या गादीचा अधिकारी असा म्हणणारा भरत, आग्रह करून भावाला पुन्हा आणणारा भरत आहे. आणि त्याच भावाच्या पादुका डोक्यावरती धारण करून त्या राजगादीवरती ठेवून मी भावाचा सेवक आहे म्हणून 14 वर्ष राज्य चालवणारा भरत कुठं? आणि आपली ईदभर बांधणं करणारी माणसं. अरे ज्या आईने आपल्याला त्रास दिलाय, ज्या आईने आपल्याला जी पावलं राजगादीवरती बसणार होती तीच पावलं आणवानी पायाने आपल्याला वनाचा रस्ता धरणारी, अंगावरती रेशमी वस्त्र धारण केलेले, सोन्याचा मुकुट डोक्यावरती धारण होणार होता, रत्न जवारी हे अंगावरती धारण करणार होती. याच आईच्या सांगण्यावरून वल्कल आपल्याला धारण करावी लागली, वनाचा रस्ता धरावा लागला. त्या आईविषयी अंतःकरणामध्ये द्वेष धारण न करता वनाला जाताना पहिल्यांदा कैकेयीचं दर्शन करणाऱ्या प्रभू रामचंद्राचं चरित्र. आपल्या जर एखादी शिवी दिली, एखाद्याने काही मारलं तर जन्मच्या जन्म आपण त्याचं तोंड पाहत नाही. कुठं ते रामायण, कुठं आपलं जीवन.
अरे आपला पती संकटामध्ये असताना सुखामध्ये आपण डोळायला नाही पाहिजे. खरं सांगा, वनवास कोणाला मागून घेतला होता? फक्त प्रोग्राम. बाकीच्या कोणाला वनवास मागून घेतला नव्हता. पहिल्यांदा त्या ठिकाणी लक्ष्मण सोबत गेला. माझा भाऊ संकटामध्ये असताना मी या ठिकाणी राज्य बघणं बरोबर नाही. लक्ष्मणच्या प्रोग्राम केंद्राच्या सोबत गेला ना, तो कर्तव्य नव्हतं. आणि सीतेला देखील त्या ठिकाणी ज्या सीतेची पावलं कधी मातेला लागलीच नव्हती. अरे चक्रवर्ती सम्राट असणाऱ्या जनकाची पोरगी ही म्हणजे सीता आहे. मातेला कधी पाऊल लागलं नव्हतं. ती असणारी सीता वनाला जाण्याकरता निघाली. कशा करता निघाली? लक्ष्मण गेले ते म्हणजे कर्तव्य म्हणून. आणि माझा पती त्या ठिकाणी संकटामध्ये असताना मी सुखामध्ये लोळायला नाही पाहिजे. मी देखील त्यांच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी सामील झालं पाहिजे. असं असणारे सीता माता गेले म्हणजे धर्म. म्हणून बघा, आता हे वाढतच जाईल, पण आता थांबतोच थोडं. या ठिकाणी सीता मातेला गीत रामायणामध्ये प्रश्न विचारला. जेव्हा प्रभू रामचंद्र सीतेकडे गेले, अगं सीते, मला वनाला जावं लागणार. 14 वर्षाचा मला वनवास सांगितलाय. तू या ठिकाणी सगळ्यात मोठी वधू आहे, वधू आहे. तुला माझ्या आईची सेवा करायची, विशेष म्हणजे कैकेयीची सेवा करायची. वृद्ध असणारे माझे पिताश्री असणारे दशरथ महाराजांची सेवा करायची. माझे लहान भावंड आहेत, त्यांची सेवा तुला करायची. या असणाऱ्या राज्यकारभारामध्ये तुला त्या ठिकाणी मोठी असल्या कारणाने तुला लक्ष घालायचे. या ठिकाणी सर्वांची सेवा करायची. तेव्हा सीता मातेने सांगितलं, राघवा निरोप कसा? जेथे राघव तेथे सीता. अरे तुम्हाला ज्ञानोबांची ओळी पाठ नाही का? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक असणे किती. अरे ज्या ठिकाणी चंद्र त्या ठिकाणी चंद्रिका आहे. त्या ठिकाणी असते चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. अरे ज्या ठिकाणी भगवान शंकर ना त्या ठिकाणी पार्वती आई साहेब आहेत. आणि ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सीता आहेत. मी घरी राहणार. वनामध्ये जाण्याचं काही कारण नव्हतं, परंतु सीता माता सोबत गेली. कर्तव्य म्हणून गेली लक्ष्मण, धर्म म्हणून कोण गेली? सीता माता गेली. अशा असणारे जे काही सगळे चरित्र आहे ते चरित्र आपल्या जीवनामध्ये अंगीकृत केलं पाहिजे. म्हणूनच थोर मोठ्यांची चरित्र आपल्याकडे या ठिकाणी सांगितले. एवढंच नव्हे, सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काही चरित्र जगापुढे मांडलं त्यांची चरित्र आपण 18 दिवस या ठिकाणी पाहणार आहे. बघा, पहिल्यापासून चरित्र तुम्हाला स्त्री संतांपैकी चरित्र असेल, काही शास्त्रज्ञ असतील, काही क्रांतिकारक असतील, या सगळ्यांचे चरित्र आपण त्या ठिकाणी पाहिलं. पहिलं तर त्या ठिकाणी पाहिलं तर क्रांतिकारक संत असणारे स्त्रिया पाहिल्या. कोणी कोणी झाशीची राणी असेल, अहिल्याबाई होळकर असतील, सुनीता विल्यम असेल, कल्पना चावला असतील. यांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं? एक ध्येय ठरवलं. जोपर्यंत आपण ध्येय ठरवत नाही तोपर्यंत आपण योग्य मार्गाने जात नाही. म्हणजे चालतंय म्हणून चालतंय. ज्ञानोबा वर्णन करताना सांगतात, एखादा वेगवान आहे, गती चालू आहे, सगळेजण उठतायत, सगळे आपल्या कामाला निघतायत, सगळं चालू आहे, पण योग्य ध्येय जर तुमच्या जीवनामध्ये नसेल तर तुम्ही निश्चित छावा प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञानोबा म्हणजे गती फार आहे, दैगती, पण स्थळच ठरवलेलं नाही. काय त्याचा उपयोग? आंधळ्या गरुडाचे फाका हाती ते कवण्या उपयोगाचे ज्ञानोबा. अरे आंधळा गरुड आहे, गरुडाची गती किती सांगितली? वाऱ्याच्या 1000 पट गती कोणाची सांगितली? गरुडाची सांगितली. आणि हा जो गरुड आहे, हा गरुड वेगवान आहे, मार्गक्रमण चालू त्याचा रस्त्याने निघालाय, पण कुठं जायचं तेच माहित नाही. पण तो गरुड कसा आहे? आंधळा आहे. आंधळ्या गरुडाचे फाका. अरे असं जर आपलं ध्येयहीन जीवन असेल तर नाही चालत. म्हणून बघा, लहानपणामध्ये जे ठरवले ते जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर ठरलं तर तुम्ही निश्चित स्वरूपामध्ये जीवनामध्ये प्राप्त करू शकता. म्हणून तुम्ही बघा, टाळ्या वाजवू नका, संपवणार. मला माहिती तुम्ही टाळ्या का वाजवता, कारण बाकीच्या 11 व्यक्तींनी मी तुमच्यापासूनच ऐकलं. संपवणार आहे, 2च मिनिटामध्ये संपवतो. एकदा जरी टाळी वाजली 9 वाजल्यापर्यंत काय सुट्टी देणार? तुम्ही टाळ्या वाजवताय म्हणून प्रसन्न करता वाजवत नाही, तुम्ही संपवण्याकरता टाळ्या वाजवता. 2 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी चरित्र आपण संपूया. या ठिकाणी असणारे जे काही चरित्र आहे ते चरित्र गोड प्रकारचे चरित्र आपल्याकडे मांडले. जे काही क्रांतिकारक होऊन गेले त्यांच्या चरित्रामधून आपण एक गुण घ्यायचा. त्यांनी आपल्या इच्छितस्थळ जीवनामध्ये ठरवलं आणि त्या स्थळाकडे जाण्याकरता काय केलं? मार्गक्रमण केले. म्हणून बघा, तुकोबारांनी देवाकडे प्रार्थना केली, देवा पुढील आमची इच्छा. देवाला काय केलं? देवाला त्या अभंगामध्ये 2 गोष्टी सांगितल्या. देवा काय कर?
आणि काय झाले काय कर हे दोन्ही सांगितलं. आमच्या जीवनामध्ये काय झाले, आम्ही देवा शक्ती देवा आम्ही प्रयत्न करतोय पण आमच्याकडे ती शक्ती नाही. पण काय दे वडिलांची इच्छा नाही पडते अंगी आणि संत गेले काय तया काय देव राया पावली. देवा त्या संत महात्म्याने जे स्थळ प्राप्त करून दिलं ना तेच स्थळ आम्हाला प्राप्त करून दे. त्या संत महात्म्याने जे ध्येय प्राप्त करून घेतलं होतं ते ध्येय आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून दे. म्हणून एकच या ठिकाणी या प्रवचनाच्या माध्यमातून परमात्म्याकडे प्रार्थना करूया. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे मिळवायचंय ते सर्वांना प्राप्त व्हावं हीच एक सदिच्छा या ठिकाणी प्राप्त देवाकडे मागूया आणि अशा प्रकारची झालेली सेवा परमात्म्याच्या समर्पित करूया. या संस्कार शिबिराच्या माध्यमातून जे काही क्रांतिकारक संत असतील शास्त्रज्ञ असतील त्यांचं चरित्र आपण या ठिकाणी ऐकतो. काकाजींनी मला आज्ञा केली सर्वांच्या समाधानामध्ये आनंदामध्ये आपलं शिबिर या ठिकाणी चालू आहे. यामध्ये एकट्या कोणाचा सहभाग सगळ्यांचा मिळून सहभाग यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग जर कोणाचा असेल तर अन्नदात्यांचा सहभाग. मला झोप येते ना महाराज काय करायचे ते सांगा एक देखील मला नाही की लाक्ष करतो म्हणून. मी आज त्यांना सांगताना सांगितले की लाक्ष काय करायचे ती सत्यात करायची. भारताला कोरोना लाक्षात त्याची भेटच होऊ द्यायची नाही. या ठिकाणी काय ती काय खात नाही बाबा पोरं ते त्या ठिकाणी लाक्षित लोक काय नको सर्वांनी एक पदार्थ बाबा 11 दिवसामध्ये डबल का अशा प्रकारचा अन्नदात्यांनी मोठा प्रोत्साहन या ठिकाणी केले. सगळे सेवादारी वर्ग असेल पाणी असेल पाण्याचं सत्य आमचे अर्जुनभाऊ असतील आचार्याचे काम करणारे आमचे ग्रामकाका असतील सगळी पोरं ती पोरं जी आहे सगळी या ठिकाणी उपस्थित आमचा किसनराव असेल श्री हरी असेल वासुदेव असेल आमचे चैतन्य महाराज असतील नावाचा आम्ही झोपेतून उठायच्या अगोदरच चालू करतो. घरी झाडत नाही पण इथं जाते. हे सगळं असणारा जो काही प्रकार आहे हे सगळ्यांच्या समागमामध्ये या ठिकाणी शिबिर चालते. सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आनंदामध्ये शिबिर चालते. परमात्म्याला एकच प्रार्थना आहे त्याला कोणाची नजर लागू नये. दुपारी रमेश महाराज म्हणजे बाहेर एक कुटी राहावा आणि त्याला चप्पल की काय बिबा लिंबू लावा म्हणजे त्याला कोणाची काही नजर लागू नये अशा प्रकारचं एक सद्भावना व्यक्त करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम.